अक्षयजी गजानन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मात्र होतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे. रवींद्रजी भगत आज सकाळपासून या स्पर्धेसोबत आमचे जोडले गेले आहेत. गिरीशजी माते या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक. त्यानंतर प्रीतमजी भोपे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभली आहे. प्रीतमजी भोपे यांचा सन्मान केला जातोय. नेरुळ गावातील सुप्रसिद्ध चायनीज व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख या संपूर्ण गावामध्ये आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र आपण करणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर नेरुळ गावचे आमचे युवा पत्रकार म्हणून नेहमी ज्यांची जबाबदारी राहिली आहे महेशजी घरत यांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेन अक्षयजी पाटील यांना की आपण महेशजी घरत यांचा सन्मान करावा. तेही या स्पर्धेमध्ये अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. महेशजी घरत यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचे शुभ असते. आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच मिस्टर सिद्धेश कडू ठरलाय सामनावीर. आणि मी विनंती करेन रवींद्रजी भगत यांना की आपल्या शुभ असते सामनावीर सिद्धेश कडूला या ठिकाणी मात्र देऊन सन्मानित करायचं आहे. नेरुळ गावातील आमचे ग्रामस्थ आणि समाजसेवेमध्ये कार्यरत असणारे रवींद्रजी भगत यांचे शुभ असते सन्मान सिद्धेश कडूचा केला होता. सिद्धेश सोबत बातचीत करूया. सिद्धेश, NPL सीझन नंबर 5 मधील तुला सामनावीर मिळतो आणि एकंदरीत मॅच चालू राहू द्या. सिद्धेश, एकंदरीत क्रुशियल मुवमेंट शेवटच्या ओव्हरमध्ये ओढवली होती आणि असं वाटलं होतं काही प्रमाणामध्ये की चंद्रकांत नसता तर कदाचित मॅच गेली असती आणि सामनावीरही मिळाला नसता, परंतु पहिला सामनावीर मिळतोय. कसं वाटतं? पहिली मॅच जिंकणं इम्पॉर्टंट होतं कुठल्याही लीगमध्ये आणि ती आम्ही केलेली आहे. आणि टीम परफॉर्मन्स विषयी काय सांगाल? कारण यावर्षी काहीसे खेळाडू वेगळे आहेत आणि टीमची जबाबदारी तुझ्यावरती आहे. कशा पद्धतीने टीम तुला कॉन्ट्रीब्यूट करते, काय सांगशील? टीम कॉम्बिनेशन आमचं प्रॉपर आहे. आमच्यावर बॅटिंग आहे, बॉलिंग ऑप्शन. यावर्षी नक्कीच आमचा जिंकण्याचा प्रयत्न असेल. चला, विश ऑल द बेस्ट. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे त्यामुळे वेळ न घेता आपण थेट जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला जॉईन करतो. राजी तांडेल आणि मी स्वतः तुम्हाला या संपूर्ण मॅचचं वर्णन आम्ही ऐकू. समोर खेळण्यात लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये, गॅप शोधली विश्वास घरतने आणि बॉलला पाठवून दिलंय दन 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 करीत सीमा पार चौकार. बॉल चाललाय त्यामुळे पंच सांगतायत अपील कामी येणार नाहीये. इथून मात्र आलाय डॉट बॉल विश्वास घरतसाठी. जेवढे डॉट बॉल तुम्ही रिलीज कराल आणि तेवढे बॉल तुमचे पर्सेंटेज, डॉट बॉलचे पर्सेंटेज आहे ती वाढेल, यात शंका नाही आहे. दोन्ही महत्त्वाचे फलंदाज ऑन क्रीज आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉल सोबत छेड काढण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली. यस, टेकन द सक्सेसफुल कॅच. बिग विकेट डाऊन फॉर द टीम 7K. महत्वाची विकेट मिळाली आहे सध्या क्रिश फायटर्स टीमला आणि आनंद गगनात मावेनासा झालाय. पहिला धक्का बॅटिंग करताना टीम 7K ला.
थँक्यू. आणि याच दरम्यान विनीत घरत यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत, सुस्वागतम विनीत घरत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. NPL सीझन नंबर 5 मध्ये पहिला विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला. आपण टीम 7K साठी हा मोठा धक्का मानला जाईल. ज्या पद्धतीने उलट फेर मैदानावरती झाली, आता कुठेतरी रिलॅक्स आहेत क्रिश फायटर्स टीमचे खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे विश्वास घरत मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे ऑन ग्राउंड बाकी टीम कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करेल हे महत्त्वाचं आहे. इथे पाहू शकता अमोल काळे सर आम्हाला कळवतात हा वाईड आहे, आणि सातत्याने एक त्यांची वेगळीच अनोखी अदा आपल्याला संपूर्ण पनवेल पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळते. पनवेल असेल, उरण, संपूर्ण रायगड विभागामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका. आज अनिलजी टेंबे यांच्या नेतृत्वामध्ये या स्पर्धेसाठी हे सगळे पंच आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. सर्वप्रथमतः ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आमचे राकेशजी तांडेल दादासुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला जॉईन झालेले आहेत. करावे गावातून त्यांचंसुद्धा मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभते. त्यांचं सहर्ष स्वागत. रोहित भोपे आमचे सहकारी समालोचक, त्यांचाही आवाज या स्पर्धेसाठी आम्हाला लाभला आहे. अमोलजी काळेसर पंच आपल्याला पाहायला मिळते, नवीन पनवेलहून त्या स्पर्धेसाठी आलेत. दुसरे पंच आमचे गणेशजी टेंबे सर, वलभ गावातील नामवंत पंचांपैकी एक पंच, त्यांचंही नाव आपण आघाडीवरती घेऊ शकतो. शैलेश चव्हाण सर, यावर्षी भरपूर मागणी आहे त्यांची. उरण करंजा गावातून ते बिलॉंग करतात आणि या वर्षीच्या हंगामामध्ये भरपूर स्पर्धांमध्ये त्यांची पंचाची भूमिका पार पडताना आपण पाहिली. आणि जे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आवश्यक होतं ते सगळ्या गोष्टी या स्पर्धेला मिळालेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं ना आपण तर tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. यावेळेस मात्र फटका फसला. मिस टायमिंग, बॉल हवेत, डाऊन द बॉल, फिल्डर इज देअर आणि विकेट मिळाली दुसरी. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना लागतोय टीम 7K या संघाला, आणि केवळ इथून मात्र झाला बाद. सहा या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलाय, ते म्हणजे टीम 7K ला. पहा कुशाल, 12वा खेळाडू कुठे आहे तुमचा? गावची मॅच आहे, थोडं कोऑपरेट करा यार. कोण आहे? आता मॅच संपल्यावर यार, राहू द्या. हां, पेनल्टी दिली पाहिजे ॲक्च्युली, पण कसं आहे गावच्या मॅचेस म्हणून समजून घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी. बाहेर गेल्यावरती नाही सोडत आपल्याला. पनवेलमध्ये जाता खेळायला आपण, आपल्याला माहिती आहे या छोट्या छोट्या गोष्टी आपण इथूनच शिकतो, गावातूनच सगळ्या गोष्टीची शिस्त लागते आपल्याला. हरकत नाही आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. 12वे खेळाडू. मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. मेहीर बॉलिंग ट्रॅकवरती, नवीन बॅटर विपुल ठाकूर. मागच्या सामन्याचा हिरो, 38 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली होती. 6 या धावसंख्येवरती सध्या खेळते टीम 7K. 2 विकेट्स गमावलेत. बॅट खालचा बॉल ऑन टू द ग्राउंड. आपण पाहतो मिड विकेट कडे ट्रॅव्हल झाला बॉल. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या बरोबरीने टोटल 7 वर. 7Kच्या नावापुढे आता 7 लागले, त्यामुळे इथून पुढे 7चा प्रवास कशा रीतीने होईल हे पाहणं गरजेचं आहे. परंतु टीम 7K म्हणजे 7000, विच इज फेवरेट नंबर ऑफ विनय ठाकूर, ज्यांनी मात्र संपूर्ण या 2 वर्षामध्ये खूप चांगली साथ दिली आहे. टीमला कॉन्ट्रीब्यूट केले या स्पर्धेमध्ये NPL साठी, आणि भरपूर विश्वास दाखवला विश्वास घरतवरती. मिहीर पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट खालचा बॉल ऑन साइडला, फिल्डर आहेत बॉल खाली. सफलता मिळाली आणि तिसरा धक्का या क्षणाला टीम 7K साठी, आणि महत्त्वाची विकेट. या वर्षीचा सगळ्यात महागडा खेळाडू राकेश घरत याही मॅचमध्ये
काही प्रमाणामध्ये निष्फळ ठरताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. बॉलिंग ट्रॅक वरती मिहीर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळाली राकेश गरजची, जी महत्वाची होती या क्षणाला टीम क्रिश फायटर साठी. इनसाइड आउट, ग्रेट शॉट, बट प्लेयर वॉज डाऊन द बॉल. आणि इथून मात्र आणखीन एका खेळाडूच्या विकेटचं पतन होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मानव इथून मात्र होतोय बाद. चौथा धक्का बॅटिंग करत असताना केवळ 7 या धावसंख्येवरती टीम 7 केला लागतोय. काही प्रमाणामध्ये दबावात जरूर दिसते. थोडासा दबाव रिलीज करावा लागेल. एखाद्या खेळाडूने जबाबदारी घ्यावी लागेल. वैभव या क्षणाला टीम संकटामध्ये आहे, कारण 7 या धावसंख्येवरती कोणी बिलीव्ह नाही करू शकणार की विश्वास गरजच्या टीमचे 4 खेळाडू बाद झालेत आणि तेही राकेश गरज सारखा खेळाडू, विश्वास सारखा खेळाडू, केवल सारखा खेळाडू. महत्वाचे 3 फलंदाज तर डगआउटमध्ये आराम करतात सध्या. आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. रिअली अप्रिशिएट विथ द बॉलर मिहीर पाटील. खूप चांगली बॉलिंग सध्या तरी मिहीरच्या माध्यमातून केली जाते. 3 विकेट्स या ओव्हरमधून आलेत आणि फक्त 1 धाव 5 बॉलमध्ये खर्च करत असताना या संपूर्ण NPL सीझन नंबर 5 साठी आत्तापर्यंतची चांगली गोलंदाजाची कामगिरी त्याने मात्र निभावली आहे. क्रिश फायटर टीमचे आयकॉन अर्पित म्हात्रे यांनी त्याच्यावरती दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल का? गॅप शॉट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर नाहीये, बॉल चाललाय दणदण करीत सीमा पार, येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवरती 4 विकेटच्या मोबदल्यात. वरती सध्या आहे टीम 7K. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार तेजस लेपकरच्या बॅटमधून जो महत्त्वपूर्ण मानला जाईल. चौकार शेवटच्या क्षणाला आला. विपुल ठाकूरची आता जबाबदारी मोठी आहे या मॅचमध्ये. खोला टाकला बॉल, सुपरबली डिलिव्हर, फुल लेंथ बॉल होता. या बॉलचं प्रत्युत्तर नव्हतं विपुल ठाकूरकडे आणि कुशल म्हात्रे या मॅचवरती आता आग पाखड करण्याचा प्रयत्न करतो. या संपूर्ण मॅचवरती आपली एक वेगळीच दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार यात शंका नाहीये. पहिल्या 2 बॉलरने नाराज केलेला नाहीये क्रिश फायटर टीमला, त्यामुळे पुढचा बॉलर येणारा कॉन्फिडंट आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर झाला पिचिंग झालेला बॉल आहे. अमोल सर सांगतात इट्स अ वाईट, सो इट्स अ वाईट. त्यामध्ये मात्र चॅलेंज करणं भरपूर वेळा कठीण होऊन बसतं एखाद्या टीमला. चला, जे खेळाडू ज्यांची मॅच नाहीये सध्या त्यांनी कृपया जेवण करून घ्या. जर जेवायचं कोणी राहिलं असेल तर जेवण करून घ्या लवकरात लवकर. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल, 1 धाव पूर्ण केली आहे.
दुसरीचा प्रयत्न नाही होणार. चांगला थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नामदेव येस. अरे 12 तेच ना, उपयोगच नाही. नामदेव चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका त्याची राहते. यावेळेस उचलून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये सुपर कॅच. अर्पित म्हात्रे यावेळेस मात्र कॅच सोडू शकत नाहीये. कोणतीही चूक नाही, सहजरित्या बॉलला गॅदर केला आणि कुशलला मिळवून दिली सफलता. 5वा धक्का बॅटिंग करताना टीम 7K साठी मात्र 13 या धावसंख्येवरती. कुशल म्हात्रे ऑन टू द बॉलिंग मार्क राईट अमोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. इथे अपील झाली आहे, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त पाहायला मिळतोय. पंच मात्र सांगतायत इट इज नॉट आउट. अजूनही दोन्ही पंच विचार करताहेत की नेमकं काय घडलं या बॉलवरती. अपील तर झाली, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम राहतील की निर्णय बदलतील हे पाहणं गरजेचं असणार आहे. कारण क्रिकेटमध्ये अल्ट्रा एज सांगणं फार कठीण आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. अमोल सर अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम. इट इज नॉट आउट. कुशल म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. बॉल झालेत आतापर्यंत 4 या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अद्यापही 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. काहीशी बिकट अवस्था, परंतु या बिकट अवस्थेतून मार्ग काढतोय हा बॅट्समन विकास. त्याच्या बॅटमधून येतोय घणाघाती फटका, NPL षटकार. भावेश पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण पाटील यांचे सुपुत्र आणि नेहमीच पाटील कुटुंब म्हटलं की अक्षय पाटील असतील, प्रवीण पाटील असतील. कुटुंबाची जबाबदारी अगदी लिलया खांद्यावरती पेलणारे हे या कुटुंबातील सदस्य आहेत यावर्षी. परंतु इथे पहा मिस टायमिंग. फिल्डर बॉल खाली आहे. नामदेव आणि त्याच्या हातामध्ये बॉल सेफली लँड करतोय. 6वा धक्का टीम 7K साठी. आता या क्षणाला 19 या धावसंख्येवरती. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 वर 6 विकेट्स गमावले टीम 7K विनय ठाकूर यांच्या संघाने. अर्जुन अनिकेत कदम
बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत कदम. बॉलिंग मार्क मध्ये शेवटचा हा बॉलर आहे ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगला फटका आणि इथून मात्र धमाका. NPL षटकार फ्रॉम द बॅटर विपुल ठाकूर. जयेश म्हात्रे कमिटी मेंबर कुठे आहात या आपण व्यासपीठाजवळ. चला वेळ कमी घ्या विनंती आहे, नाहीतर अंपायर आम्हाला सांगण्याच्या अगोदरच तुमच्यावरती कारवाई करतील, त्याला सामोरं जावं लागेल. अर्पित म्हात्रे, यू आर द लीडर ऑफ द टीम आणि तुम्हाला ही जबाबदारी घ्यायची आहे की 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली आहेत, 20 मिनिटांमध्ये आता 4 षटकं पूर्ण करायची आहेत. विपुल ठाकूर आता मात्र आक्रमक होण्याचा प्रयत्न करतो अंतिमच्या षटकामध्ये. हाही फटका चांगला आहे ऑन साईडला मिड विकेटकडे. एक टप्प्याचा सहारा घेत बॉल अर्जुन म्हात्रे त्या ठिकाणी मात्र सेफली स्वतःला कव्हर करतोय. रिटर्न क्रीजमध्ये धावण्याचा प्रयत्न त्यानेही केला होता, परंतु अंतिम मोमेंटला विपुलने नकार दिला, कारण विपुल स्वतःच्या मनगटावरती स्वतः जास्त कॉन्फिडंट आहे. मागच्या सामन्यामध्ये 38 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याची राहिली होती आणि त्याचे होप्स आता या मॅचमध्ये वाढलेले पाहायला मिळतात. आणि निखिल म्हात्रे आमचे कुक्षत गावचे, सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. याच दरम्यान आमचे शिरोवणी गावचे युवा नेतृत्व आदरणीय समाजसेवक जयेंद्र शेठ सुतार यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. जयेंद्र शेठ आपलं सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आणि त्याचबरोबर संदीप दादा सँडी दादांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि इथे मात्र 2 धावा मिळतीलही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चुकीच्या एंडला थ्रो झाला, अर्जुन म्हात्रेने कॉल दिला आणि गुड कॉल फ्रॉम द अर्जुन म्हात्रे. आणि आता अर्जुन म्हात्रेला माहीत आहे की पुढची संधी मिळेल नाही मिळेल, परंतु जो आपला टीम मेंबर या संपूर्ण धावसंख्येला पुढे नेतोय ना, त्याला मात्र आपण साथ द्यावी, कारण अर्जुन म्हात्रेसाठी तब्बल 15,000 रुपयांचं कॅश प्राईज आलं होतं. राहुल म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राईज होतं 3 षटकारांसाठी, परंतु ते संधी मिळेल असं वाटत नाही आहे इथून पुढे, कारण बॉल झाले 3, शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि विपुल तयार आहे ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे, बॉल हवेमध्ये 38 सर्कलच्या बाहेर बॉल अडवला जातोय. 1 रन पूर्ण, दुसऱ्या रनचा कॉल दिला गेलाय, 2 मिळतीलही. अर्जुन मात्र चांगली साथ देतोय या संपूर्ण प्रवासामध्ये. 29 धावा धाव फलकावरती लागल्या. 29 रन लॉस ऑफ 6 विकेट्स. चांगली जबाबदारी स्वीकारली. संघ कुठेतरी अडखळत होता या संपूर्ण प्रवासादरम्यान टीम 7K, आणि या अडखळत्या प्रवासातून मार्ग काढत काढत आज मात्र विपुलने पुन्हा एकदा आपल्या टीमला काही प्रमाणात का होईना सेफ झोनची दिशा दाखवली आहे. अनिकेत कदमचा पुढचा बॉल हा 5वा बॉल असणार आहे गेस. येस, 5वा बॉल. अजूनही 2 बॉल आहेत. इथे जर आक्रमण झालं, 2 बॉलवरती 2 मोठे हिट आले तर टार्गेट विल बी शिफ्टेड टू 42, परंतु तसं काही होईल या अपेक्षेवरती मात्र सध्या खेळ सुरू आहे. फुल टॉस फ्लिक केलाय, बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार. पंचांचा इशारा, आणखीन एक दमदार NPL षटकार. थँक्यू. पुढचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल आहे आणि इनिंग मात्र समाप्त कशी होते. 2 षटकारांची मी प्रतीक्षा करत होतो, संपूर्ण टीम प्रतीक्षा करत होती आणि ते 2 षटकार आलेत. आणि जे भाष्य आम्ही वर्तवलं, टेनिस क्रिकेटचा भरपूर अंदाज आहे आणि त्याच निमित्ताने
केला जाईल. या व्यासपीठावर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणारं हे व्यक्तिमत्व, एक कारकिर्दीमध्ये जर आपण विचार केला नवी मुंबई कार्यक्षेत्राचा, तर त्यांच्या वडिलांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि ही क्षणचित्रे कॅमेऱ्यामध्ये टिपली जात आहेत. तसेच संदीप पाटील युवा उद्योजक आणि माझ्या मावशीचा मुलगा आहे संदीप पाटील, आणि खऱ्या अर्थाने अक्षयजी पाटील यांचं आणि त्यांचं एक मैत्रित्वाचा संबंध. युवा उद्योजक आहेत संदीपजी पाटील शिरवणे गावातील, आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण ऐकलं हर्षद मडवीला, हर्षदने उल्लेख केला. हर्षद कॉमेंटेटर हा विश्लेषक असतो. हर्षद कीर्तीमध्ये आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या शेकडो स्पर्धा त्याचं कव्हरअप करताना, आणि एक क्रिकेट हा जर तरचा खेळ नाही, मात्र क्रिकेटमध्ये काही भाष्य आपण करू शकत नाही. याच दरम्यान संदीपजी पाटील यांचा युवा उद्योजक आहेत शिरवणे गावातील, त्यांचा शुभ सन्मान होताना आपण पाहतोय. धन्यवाद. आलेल्या तमाम मान्यवर पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. जाऊया मॅचकडे. टार्गेट सेट झालेलं आहे 42 या आकड्यांचं. आजच्या दिवसाचा विचार केला तर साई कृपा कॅटरर्सचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांचा वाढदिवस. अक्षयदादा, काय जेवण लज्जतदार. मी व्हेज खाल्लं, शनिवार आहे, पण नॉनव्हेज जे चिकन बनवलेलं आहे ना, आणि व्हेजमध्ये मटर पनीर, भाकरी आणि भात, अग्री कोली पद्धतीचं जेवण आणि सर्वांकरता जेवण, अतिशय दर्जेदार आणि चविष्ट जेवण मी म्हणेन. जयंत म्हात्रे यांच्याकडनं ही जेवणाची मेजवानी आणि जेवणाचा आस्वाद. बघा, अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, आपल्या माहितीकरता या मुख्य व्यासपीठाच्या समोर गिरीश भाऊ, या मुख्य व्यासपीठासमोर जो कॅमेरा दिसतोय ना, तो सोनी PC कंपनीचा कॅमेरा आहे, आणि हा कॅमेरा IPLमध्ये वापरला जातो. मित्रांनो, tenniscricket.in सोनी PCचा कॅमेरा तब्बल 25 लाखाच्या वर या कॅमेऱ्याची किंमत आहे. आणि आज tenniscricket.in, संतोष नाणेकर, त्यांचे सर्व सहकारी हे चित्रण मी म्हणेन आमच्या व्यासपीठावर या भल्या मोठ्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करत आहे. जाऊया मॅचकडे. आज हवा वेगळी चालू आहे या मैदानावर. मग अशोक नानांना कॉल करावा लागेल. चला जाऊया मॅचकडे. सलामीचे बॅटर, चला लगेच मैदानाकडे आपण मार्गक्रमण करा. 42 धावांचं टार्गेट सेटअप झालेलं आहे. जयेंद्रजी सुतार साहेब या ठिकाणी दिसत आहेत. सामाजिक कार्याची परंपरा त्यांच्या घरातून त्यांना लाभली. त्याच्यानंतर नवी मुंबईचे महापौर जयवंतजी सुतार साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी म्हणेन केलेली ही वाटचाल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातली आदरणीय जयवंतजी सुतार साहेब आणि संदीपजी पाटील त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल. याच्यानंतर जर बॉल मिसिंग झाला, जर चेंडूमध्ये काहीतरी चेंडू मिसिंग झाला तर जुना बॉल दिला जाईल वापरलेल्या अगोदरच्या मॅचचा. याची नोंद घ्या प्लीज. यानंतर या सामन्यानंतर माझ्यापर्यंत सूचना येते. पहिल्या मॅच आपल्याला नियम पोचवले होते. पहिल्या 3 मॅची फ्रेश मॅची, त्याच्यानंतर पात्रता फेरी आहे, लीग क्रिकेट आहे. 42 धावांचं टार्गेट सेटअप झाले. काही नियम आणि नियमावली आयोजकांकडे अबाधित आहेत. कॉर्पोरेट सर्वांनी सहकार्य करायचं आहे. स्पर्धा आपली आहे. स्पर्धा नेरूळ गावाच्या मान सन्मानाची आहे. स्पर्धा नेरूळ गावाच्या अभिमानाची. ओके, यस. चला तर जाऊया मॅचकडे. सेकंड इनिंगचं विवरण. पहिल्या इनिंगमध्ये आपण ऐकलं हर्षद मडवी यांचं विवरण. आवाज मराठी भाषेला समृद्ध करणारा हा कॉमेंटेटर. रायगडमध्ये चांगली मागणी आहे. बघा, नेरूळ प्रीमियर लीग, मग व्हॉट्सअप स्टेटसवर अनेक स्टेटस मी पाहिले, आणि नेरूळ गावच्या
या क्रिकेटचा फीवर चालू झालेला आहे मी म्हणेन. या स्पर्धेची चर्चा मग ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये, मग मित्रांमध्ये चालू होती मागील अनेक दिवस. नेरूळ गावच्या टेनिस बॉल क्रिकेटचा फीवर. चला स्पीड खेळा, स्पीड. पंचांना देखील विनंती आहे, आपण तसे निर्देश द्यायचे आहेत. अतिरिक्त वेल नको, गॅदरिंग नको आणि स्पीड खेळा. अजूनपर्यंत तब्बल मला वाटते 3 सामने कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये. जे क्रिकेट आहे जास्तीत जास्त सामने, समसमान संधी. एक पराभव झाला म्हणून अस्तित्व संपणार नाही, कारण आहे IPLचा फॉर्मॅट. आपण पाहिलं विश्वचषकामध्ये 2 सामने हारल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फायनलचा विजेता झाला आणि क्रिकेट कसं खेळलं जातं हे विश्वाला दाखवलं. खरं तर भारतीय संघाचा तो विश्वचषक होता, स्वप्न पाहिलं होतं, मात्र स्वप्नांचा चुराडा झाला मी म्हणेन. आणि IPLचा फॉर्मॅट या नेरूळ प्रीमियर लीगमध्ये आपण पाहू शकाल. चला पहिला बॉलर आहे मिस्टर तेजेश. पॉवर प्ले P1चं षटक हाताळतो. स्ट्राईक एंडला आहे अर्पित म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडला देवेंदर. हा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका एक्झिक्यूट केलाय. P1च्या षटकामध्ये फिल्डिंगच्या मर्यादा आहेत आणि जाईल हा बॉल सीमारेषे पार. हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर पहिलाच क्लास दाखवलाय मी म्हणेन अर्पित म्हात्रे. आणि मात्र मर्यादा आहेत फिल्डिंगच्या. P1च्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक डीप झोनमध्ये आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ आणि डीपिश मिड विकेट रिझनमध्ये हे 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा अर्पित ऑन टू द स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर पहिलाच चौकार. शफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. जाईल लॉंग लेगच्या सीमारेषे बाहेर. कार्पेटच्या साहाय्याने येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 8 या आकड्यावर. यस, इन्व्हाइट करूया 2 कॅप्टन्सला, जयदेव मल्हार आणि रोहित इंडियन्स. चला प्लीज या आमच्यापर्यंत आपण पोचा. लगेच टॉस केला जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जयदेव मल्हार आणि रोहित इंडियन्स. ओहो, हा फटका एक्झिक्यूट केलाय. चौकार. त्याला फॉलो केलेला टेक्निकली पाहिला तर अर्पित याच्या बॅटमधून आलेला हा इट्स एक्झिक्यूट केलेला फटका. हा षटकार. धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ 0 विकेट. अर्पित मात्र याचा अतिशय दर्जेदार खेळ, चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा क्लास. हाय कोऑर्डिनेशनचा वापर केलाय. स्क्वेअर कटचा फटका जाईल डीपिश कव्हर पॉइंटच्या सीमारेषे बाहेर. चौकार. षटकार. त्याला फॉलो केलेला चौकार. इट्स टेक्निकली पाहिला तर लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट द कॉम्बिनेशन असलेली ही बॅटिंग. व्हॉट अ परफॉर्मन्स. धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ 0 विकेट. आपल्या इनिंगमध्ये अजूनपर्यंत 4 चेंडू फेस केले. 18 धावा, तब्बल 3 चौकार, 1 षटकार. अर्पित मात्र याचा क्लास. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर. आता मात्र शफल झाल्यानंतर संधी आहे. संधी गमावली. ओहो, काय घडलं डीप मिड विकेट रिजन मध्ये. आणि हा येतोय चौकार. अशा प्रकारची संधी आपण गमावू शकत नाही. अशा प्रकारच्या चुका आपण करू शकत नाही, कारण चुकीला माफी नाही. हा धावसंख्या धावफलकावर 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 0 विकेट. अर्पित याचा धमाका. मात्र संधी होती. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवायला पाहिजे होता. हा झेल पकडायला पाहिजे होता, मात्र तो क्षण निघून गेलेला आहे. आता मात्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता. शफल झाल्यानंतर डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 42 आकडा, 42 धावांचा धावफलक. चला इन्व्हाइट करूया दोन कॅप्टन जयदेव मल्हार, विपक्ष रोहित इंडियन्स. आदरणीय जयेंद्रजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूला देवनाथ म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला नितेश घरत. हे दोन कॅप्टन लीडर आहेत जयदेव मल्हार आणि रोहित इंडियन्स. चला टॉस केला जातोय या मुख्य व्यासपीठाच्या समोर. कॉइन स्पिन होईल. आदरणीय जयेंद्रजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन केला गेलाय आणि मला वाटतंय जयदेव मल्हार, देवनाथ, रोहित इंडियन, कॅप्टन नितेश घरत लीडर आहेत आणि टॉस जिंकला. एका बाजूला देवनाथ म्हात्रे याचा खेळ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला नितेश घरत याचा दर्जेदार परफॉर्मन्स पाहायला मिळेल. चला जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. 42 धावांचं टार्गेट सेटअप झाल्यानंतर 22 धावांचं उत्तर दिलेलं आहे मिस्टर अर्पित म्हात्रे याने पहिल्या या षटकामध्ये. दुसरा षटक हात आलतोय. P1चा मर्यादा संपल्यानंतर गोलंदाज मिस्टर विश्वास घरत. हा बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर लाईन मिस खराब होती मी म्हणेन विश्वास घरत यांची. पहिला बॉल वाईट एक्स्ट्राचं अकाउंट ओपन होतं आहे. 1 ॲड इंटू टीम टोटल. धावसंख्या 23 या आकड्यावर 23, लॉस ऑफ 0 विकेट. 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप झालेलं आहे. हा बॉल आता मात्र आपण पाहिला गुडलेन स्पॉटवरील हा चेंडू. हलकीशी गती परिवर्तन केली. पंचांचा तोपर्यंत इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 22 धाव कंप्लीट झालेली आहे. केलेली चुकी यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाने आणि त्याचा भुर्दंड बसला मी म्हणेन संघाला. धावसंख्या 24, 24 या आकड्यावर 24 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपण पाहताय. संघर्ष चालू आहे. एका बाजूला ऋषभ फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम 7K. 42 धावांचं टार्गेट आणि अर्पित याचा बहरलेला खेळ. वॉटर बॅटिंग मी म्हणेन अर्पित म्हात्रे याची. शफल झाल्यानंतर शॉर्ट आर्म फुलचा फटका साईड डीपिश मिड विकेट रिजन मध्ये. डीपचं प्रोटेक्शन मात्र भेटतोय. हा येतोय चौकार. अर्पित म्हात्रे बॅटचा फ्लो पाहिला आपण. शॉर्ट आर्म फुलचा हा फटका. हा येतोय चौकार. धावसंख्या 28 या आकड्यावर. अर्पित याचा चांगला खेळ, दर्जेदार खेळ, ऑलराऊंडर कॅटेगरी असलेला हा मी म्हणेन खेळाडू आहे. ॲज अ बॅटर एक चांगली खेळी साकार करतोय. शॉर्ट आर्म फुलचे फटके, मग ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, स्क्वेअर कट, लेट कट, चांगलं मी म्हणेन कॉम्बिनेशन आहे बॅटिंगचं. हलकीशी फ्लाईट शफल झाल्यानंतर लॉंग लेगकडे जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या खेळपट्टीवर. तोपर्यंत अतिरिक्त अजून एक तिसरी धाव. यष्ट्यांचा भेद केल्यानंतर त्या चेंडूने आपल्या दिशा परिवर्तित केली. चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अतिरिक्त एक धाव आणि या 3 धावाने स्कोर कार्डवर एकूण धावसंख्या 31 या आकड्यावर. 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप झाल्यानंतर त्याला दिलेलं प्रत्युत्तर मी म्हणेन अर्पित यानं 31 धावांचं हे प्रत्युत्तर. नॉट आऊट. 31 धावांची ही पहिल्या इनिंगची पहिल्या विकेटची पार्टनरशिप. आता मात्र हा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डिंग फेकी. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झालेली आहे खेळपट्टीवर. धावसंख्या 32 या आकड्यावर 32, लॉस ऑफ 0 विकेट. 42 धावांचं टार्गेट, 10 धावांची आवश्यकता आहे असं इक्वेशन आहे. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर एकूण 14 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. इक्वेशन टार्गेट 14ला 10 धावांची आवश्यकता.
चला अतिरिक्त वेल घालवू नका प्लीज, वेलेला फार महत्व आहे. अजूनही 3 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, मला वाटतं 4 सामने आहेत. ओहो, डाव्या स्टिकच्या बाहेर डिलिव्हरी पीस झाल्यानंतर कॉड बिहाइंडचं फील आपण पाहिलं. तोपर्यंत पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत, अनुभवी पंच, ऑफिशियल पंच आहेत आणि हा बॉल वाईड बॉल. 1 धावसंख्येनं स्कोअर कार्डवर एकूण धावसंख्या 33 लॉस ऑफ 0 विकेट. 33 धावांचं धावपलक अजूनपर्यंत आपण पाहत आहे स्कोअर कार्ड. 14 बॉल. पंच जसं आपला निर्णय बदललेला आहे पंचाने, हा बॉल डॉट बॉल. अशा प्रकारचे अनेक नियम आपण पाहतो, अनेक वेळा जसं पंच आमच्यापर्यंत इशारा देखील दर्शवतात. डॉट बॉलची समाप्ती होताना पाहिली. आता मात्र गती परिवर्तन, हलकीशी पायचीची फील, थोडा हाय पॅडवर आदळला चेंडू. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. विश्वासने केलं कमबॅक. या षटकामध्ये धावसंख्या स्कोअर कार्डवर 32. 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता, असं इक्वेशन. बघूया, खेळ चांगला आहे. नेरूळ प्रीमियर लीगचा थरार चालू आहे या दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये. आज वातावरण चांगलं आहे. हवेचा रुख पाहिला तर हवाई आहे ना, चारी बाजूला फिरत आहे. बारा बॉल आणि 10 धावांचे इक्वेशन आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज, यंग टॅलेंटेड गोलंदाज. बघा, या स्पर्धेचं फलित काय आहे ना मित्रांनो, येणारा भविष्य आहे या नेरूळ गावाचा, नेरूळ नगरीचा मी म्हणेन. येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक खेळाडू आपल्या नावाची छाप सोडतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित केलं जाईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन टॅलेंट आपल्या समोर येईल या नेरूळ गावाचा. शफल झाल्यानंतर शॉर्ट आर्म फुलचा फटका. डी झोनमध्ये प्रोटेक्शन आहे डीपचं. 1 धाव कंप्लीट होताना आपण पाहताय. धावसंख्या 1ने सीमित होते. धावसंख्या 33 आकड्यावर. 11 बॉल 9 धावांचे इक्वेशन. गरज आहे गणिती समीकरण. 11 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. त्याचा उल्लेख केला. आज वातावरण जरा वेगळं आहे मी म्हणेन. रायगड जिल्ह्यातील एका स्पर्धेमध्ये तो व्हिडिओ आला होता नाईटच्या स्पर्धेचा आणि आज वातावरण वेगळं आहे, त्याच्यामुळे या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. शफल झाल्यानंतर हा बॉल. डॉट बॉल एस्टनच्या वरनं गेला. गती परिवर्तित केली मी म्हणेन. स्विंगवर, गतीच्या नियंत्रणावर या फलंदाजाला, बॅटरला सीमित ठेवलं त्या खेळपट्टीवर. डॉट बॉल. 10 बॉल 9 धावांची आवश्यकता. हा बॉल मारायचा होता, बॅटच्या रिदम झोन पर्यंत पोहोचू शकला नाही बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. बघा, इक्वेशन बदललं, गणिती समीकरण बदलली. चाललाय गोलंदाजी स्विंगची, नयनेचा स्विंग प्रकारची ही गोलंदाजी. आपल्या गतीवर, आपल्या स्विंगवर स्थापित ठेवतोय तो फलंदाज अर्पित याला. शफल झाल्यानंतर आता मात्र हा षटकार, आखू टप्प्याचा चेंडू त्याला पाठवलाय डीपी स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर. अर्पित याचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या स्कोअर कार्डवर 39. 8 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. अर्पित खेळतोय नॉट आऊट. 4 चौकार, 2 षटकार. तेरा बॉल आणि 35 धावांची मॅच विनिंग नॉक. अजूनपर्यंत नाबाद, नॉट आऊट खेळतोय. तब्बल 4 चौकार, 2 षटकार. अर्पित मात्र याच्या बॅटचा फ्लो. आठ बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपण पाहिलं तर सामन्याची रंगत मात्र क्रिकेट आहे. शॉर्ट आर्म फुलचा फटका. डॉट बॉल.
मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या 30 यार्डच्या 15 ते 20 यार्डमध्ये. 7 बॉल आणि 3 धावांचे इक्वेशन. स्कोर कार्डवर धावसंख्या 39, 39 धावांचा धावफलक. पहिल्या विकेटची पार्टनरशिप, 42 धावांचं टार्गेट, त्याला दिलेलं प्रत्युत्तर. तर मात्र गती परिवर्तन, आपल्या गतीवर हलक्याशा फ्लाईटवर चकवला अर्पित याला. डॉट बॉल, 6 बॉल आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता. इक्वेशन बदललं, टार्गेट बदललं, आकडा बदलला. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. चला गॅदरिंग नको प्लीज, विनंती असेल. 6 बॉल आणि 3 धावांचे इक्वेशन आहे. हा सामना जिंकण्याकरता एका बाजूला आपण पाहू शकाल क्रिश फ्लायटर्स, दुसऱ्या बाजूला टीम 7K, असे 2 संघांमध्ये चाललेला थरार. नेहरू प्रीमियर लीग 2024च्या या दैदिप्यमान सोहळ्याच्या पहिल्या दिवसाचं हे क्रिकेट लीग क्रिकेट आहे मित्रांनो. समसमान संधी आणि गोलंदाज येतोय अनुभवी 30+ क्रिकेट खेळणारा श्रीकांत, ज्याच्याकडे आहे कंट्रोल, ज्याच्याकडे आहे गुणवत्ता या टेनिस बॉल क्रिकेटच्या चेंडू वळवण्याची किमिया, मिस्टर श्रीकांत ठाकूर. 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. बॅटर आहे, सलामीचा बॅटर आपण पाहू शकाल देवेंदर हे नाव आहे. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. मिस्टर श्रीकांत, पहिलाच बॉल आपल्या गुणवत्तेने पहिला बॉल डॉट टाकण्यामध्ये यश मिस्टर श्रीकांत याला. त्याच्याकडे आहे चांगलं कंट्रोल, त्याच्याकडे आहे परिपक्वता मी म्हणेन, आणि आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा खूप मोठा अभ्यास. या खेळपट्टीवर गोलंदाजी आणि तेरणाच्या त्या मैदानावर चांगली गोलंदाजीचा सराव करतो सकाळच्या सत्रामध्ये. 5 बॉल 3 धावा. याचं वेगळं विश्लेषण माझा गुणलेखक सांगतोय की तब्बल मागील 10 बॉलमध्ये 6 डॉट बॉल केलेले आहेत, तब्बल 7 डॉट बॉल. बघूया हा फटका, संधी आहे मात्र जाईल. लॉंग ऑफची सीमा रेषा भेदराय. मॅच विनिंग स्ट्रोक देवेंदर याच्या बॅट मधून आला हा षटकार. विजयी होतोय टीम रिच फायटर्स. या संघाचा विजय संपादित केलेला आहे. वेल प्लेड, हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन टीम 7K.